गुरुकृपा झाली की जीवनातील कितीही अशक्य गोष्टी असेल तरीही ते अलगदपणे सुटतात. स्वामी म्हणतात, तुमच्या कष्टात, तुमच्या यशात, तुमच्या सुखदुःखात आम्ही तुमच्या सोबत होतो आणि आहोत आणि असणार आहोत. धीर धरा, प्रतीक्षेचा क्षण हा नेहमीच मोठाच असतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुला आवडते, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश ऐकल्याने आपल्या जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर होतात, दुःख, दारिद्र्य दूर होते, प्रगतीचे मार्ग मिळतात. स्वामींचे नामस्मरण केल्याने अनेक संकट दूर होतात, कर्जांपासून मुक्ती मिळते, प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. स्वामींवर तुमचा विश्वास असेल, स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो, त्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 नंबर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा आपला स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 7 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा सगळ्यात आधी त्यांना ओळखले ते चोळप्यांनी. चोळप्याची आधी स्थिती बेताची होती, पण त्यांची भक्ती अढळ होती. एकदा स्वामींच्या दर्शनासाठी मोठा जनसमुदाय जमला होता. चोळप्यांकडे पाहुण्यांना खाऊ घालण्यासाठी काहीही नव्हते. स्वामींनी ओळखले आणि त्यांनी चोळप्यांना सांगितले की काळजी करू नकोस, अन्नपूर्णा माता तुझ्या पाठीशी आहे. त्या दिवशी चोळप्याच्या घरातून कितीही लोकांनी जेवण केले तरीही अन्न संपले नाही. भक्तीमध्ये अर्पण भाव असेल तर देव स्वतः तुमची जबाबदारी घेतो. स्वामींना अहंकारी माणसं पसंत नाहीत. सुंदराबाईंचा अहंकार आणि स्वामींची शिकवण. सुंदराबाई ही स्वामींची सेवा करायची, पण हळूहळू तिच्या मनात अहंकार निर्माण झाला की स्वामी फक्त तिचेच ऐकतात. ती भक्तांकडून पैसे घेऊ लागली. स्वामींनी तिला अनेकदा इशारे दिले, पण ती सुधारली नाही. शेवटी स्वामींनी तिला आपल्यापासून दूर केले. देवाच्या जवळ असूनही जर तुमच्यात अहंकार असेल तर ती भक्ती व्यर्थ आहे. बाळप्पा हे स्वामींचे अत्यंत निस्सीम भक्त. त्यांनी आपली संपत्ती, घरदार सोडून स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण केले होते. स्वामींनी त्यांना आपल्या पादुका आणि जपमाळ देऊन आपला वारसा पुढे नेण्याची आज्ञा दिली. स्वामी म्हणतात, बाळा, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. स्वामींनी भक्तांना कधीही संसार सोडून पळून जाण्यास सांगितले नाही, तर संसारात राहून परमेश्वराची भक्ती करण्यास सांगितले आहे. स्वामीकडे येणाऱ्या राजाही होता आणि रंकही. त्यांनी कधीही जातीभेद मानला नाही. स्वामी नेहमी म्हणतात, आम्ही जिथे आहोत तेथेच आहोत. याचा अर्थ असा की जो भक्त त्यांना मनापासून हाक मारतो, स्वामी त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. स्वामींचे नामस्मरण केल्याने मानसिक शांती आपल्याला लाभते. स्वामी समर्थ या मंत्राच्या जपामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात, संकटाचे निवारण होते. अनेक भक्तांचा अनुभव आहे, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपाने आपली मदत करतात. स्वामींची भक्ती केवळ भौतिक सुखासाठी नसून ती आत्मसाक्षात्कारासाठी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याची ताकद हे केवळ एक वाक्य नाही, तर ते एक कवच आहे. जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा स्वामी त्याला धीर देतात. स्वामी म्हणतात, संकट तुमच्या आयुष्यात तुम्हाला संपवण्यासाठी येत नाही, तर तुमच्यातली लपलेली ताकद दाखवून देण्यासाठी. मोठं व्हायचं असेल तर पडण्याची भीती सोडून द्या, कारण पडल्याशिवाय सावरण्याची कला आपल्याला उमजत नाही. लाटांच्या भीतीने नौका पार होत नाही आणि प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. म्हणून प्रयत्न करत राहा. यशस्वी होण्यासाठी तुमची जिद्द व तुमच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील, सर्वात आधी तुमच्या झोपेवर कंट्रोल पाहिजे. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं तुमचं सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यामुळे थकू नका, थांबू नका, कारण थांबलात तो संपला. प्रयत्न केल्याने सर्व स्वप्न पूर्ण होतात. कष्ट केल्याने त्या कष्टाचे फळ आपल्याला एक दिवस नक्की चांगलं मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. जेव्हा शेवटी सगळं एकट्याने सोडून जायचं आहे तर आत्तापासून एकटं राहणं का शिकू नये, जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेडं आणि बावळट समजतात. कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता, कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही. कधीही दुसऱ्यांचे बोलणे ऐकून स्वतःचे नाते संपवू नका, कारण नातं आपलं असते, दुसऱ्यांचं नाही. खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते, कारण खऱ्या फुलांना अत्तराची गरज नसते. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकाल, जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही. एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे, आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही. वेळ असते तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपण आहे, कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो. काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. कोणी आज तर कोणी उद्या बदलते, पण विश्वास ठेवा, या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा बदलत असतो. जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ आणि सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. आजकाल हे कोणीच पाहत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही. तुमच्या रडल्याने दुःखी होण्यामुळे कोणाला काहीही फरक पडत नाही. म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश आनंदी राहा. या जगाला खोटे लोकच जास्त आवडतात. थोडं जरी तुम्ही खरं बोललात तर लोकांना आजकाल ते आवडत नाही, त्यांचा राग येतो. जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात, आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात, आणि परमेश्वर सदैव अशाच लोकांच्या पाठीशी उभा राहतो. या गोष्टींचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं आहे, पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं आहे. कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरीही सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच बघतो. अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिलं जात नाही. आपला तोच असतो जो कोणीही दुसऱ्यांसाठी तुम्हाला टाळत नाही. आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे, पण तोंडावर हसू ठेवावं लागतं. महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचे असून सुद्धा तुमची साथ देतो. अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे. स्वतःच्या अडचणीवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला, ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरला आहे. म्हणून प्रत्येक अडचणीत मार्ग शोधा. कधी एकटाच चालावं लागलं तर घाबरू नका, कारण प्रगतीच्या मार्गावर माणसाला एकटंच चालावं लागतं. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात. एक चुगली करणारे, दुसरे जळणारे आणि तिसरे स्वार्थी आणि मतलबी. असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचेच खूप जवळचे आहेत, पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण होत नाहीत. म्हणून अशा लोकांपासून दूर राहा. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरवसा पण तोडलेला असतो. काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला, पण काही लोक तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जाता. म्हणून अशा लोकांपासून, जळणाऱ्या लोकांपासून, चुगली करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन भक्तिमय संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.